हरे कृष्ण. मला माहिती आहे की तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनाची वाट बघत असाल, कारण की इंट्युशन आलं आहे त्यांचं. तर त्यांना कदाचित तुम्हाला या टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून सुंदर गायडन्स द्यायचं असेल. मी फक्त माध्यम आहे आणि हे पूर्ण गायडन्स तुम्हाला स्वामी देत आहे. ओके, तर ज्यांच्याकडे हा रील पोचला आहे तर कदाचित खरंच तुमच्यापर्यंत हा मेसेजेस येत आहे. याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला निवडले हा गायडन्स देण्यासाठी. ओके, सो स्वामी, ओके स्वामी प्लीज तुमचे जे भक्त आहेत त्यांना तुम्हाला जे पण गायडन्स द्यायचे त्या टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून द्या. स्वामी समर्थांचं सर्व भक्तांना काय गायडन्स आहे. बरेच कार्ड्स आलेत. ओके, ठीक आहे, 5 कार्ड्सची एनर्जी घेऊया आपण. फक्त मला ह्या कार्डला क्लॅरिफाय करावं लागेल. प्लीज क्लॅरिफाय पोस्टपोनमेंट. ओके, खूप सुंदर कार्ड झालेत. आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वात सुंदर महत्त्वाचा संदेश स्वामी हा देत आहेत की संयम ठेवा, प्लीज पेशन्स ठेवा. फार गरजेचं आहे. चंद्रसुद्धा कलेकलेने वाढतो आणि परत कलेकलेने कमी होतो. तो पण एक पूर्ण होण्यासाठी तोसुद्धा वाट बघतो 15 दिवसाची. आणि जसं तुम्ही ह्या कार्डमध्ये बघाल की इथे एक आई आहे आणि ती प्रेग्नेंट आहे. तिलासुद्धा 9 महिने वाट बघावं लागतं. तिला माहिती आहे हे बाळ आहे आतमध्ये आणि ते बाहेर यायला वेळ लागणार आहे. ओके, तेवढा संयम पेशन्स ती ठेवते है ना. तसंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुमची जी पण काही अडकलेली कामं आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये जो सध्या काही दुःख प्रसंग चालू आहे, नोकरी मिळत नाही आहे, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, मॅरेज लाईफ बरोबर नाही आहे, मुलं ऐकत नाही आहेत, शिक्षण व्यवस्थित होत नाही आहेत, नोकरीमध्ये डर्टी पॉलिटिक्स आहेत, भरपूर गोष्टी असतील ज्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रॉब्लेम देत आहेत. संयम ठेवा, पेशन्स ठेवा, हे स्वामींचं सांगणं आहे तुम्हाला. प्लीज संयम ठेवाल तर त्वरितच ज्या वेळेला जेव्हा डिवाईन टाईम असेल तेव्हा ते काम व्यवस्थित मार्गी लागेल. फाईन. दुसरं स्वामींचं असं तुम्हाला सांगणं आहे की प्लीज कृपा करून वेळोवेळी ते काम करत राहा. कुठल्याही कामाला आजचं काम उद्यावरती ढकलू नका, कारण की ईच अँड एव्हरी टाईम इज इम्पॉर्टंट. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे. ओके, कारण की तुम्ही हा वेळ तुम्हाला जो मिळाला आहे, प्रेशियस दिवस आहे. म्हणजे आपण रोज सकाळी उठतो ना, हीच आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात असते की आज आपण जिवंत आहोत आणि आपण जग बघत आहोत. तर प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे. तुमच्या कामाला लागा, तुमच्या प्रोजेक्टच्या कामाला लागा. व्यर्थ नका घालू. मेहनत करताय ती करत राहा. बरेच जणं आतमध्ये कुढत आहेत, तर खूप त्रासामध्ये आहात तुम्ही ना. म्हणजे तुमचे इमोशन्स एक्सप्रेस करू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही, तुम्हाला बोलायचं असतं, तुम्हाला सहन होत नाही आहे. आतमध्ये इतकं दबले नाही, इतके इमोशन्स दबलेत, कधीतरी ते ब्लास्ट होऊन फुटतील. पण तिकडे स्वामी तुम्हाला सांगतायत की प्लीज अशा एनर्जीमध्ये राहू नका. तुमचं हिलिंग ते करतील, तुमचं हिलिंग होईल. मग ते कुठल्या पण पद्धतीने स्वामी तुमचं हिलिंग करतील. पण स्वतःला इतकं सप्रेस करू नका की तुमचं शरीरच दिसत नाही आहे, फक्त दुःख दिसतं, तुमचा चेहरा पण दिसत नाही आहे. एवढे तुम्ही त्या वेदनांमध्ये गुडलेले आहात. पण स्वामी सांगत आहेत कीप द पेशन्स, तुमचं हिलिंग होईल. आणि हिलिंग कसं होईल, तुम्ही स्वतःचं मेडिटेशनला बसलं पाहिजे. त्या माध्यमातून स्वामी तुमचं हिलिंग करतील. तुम्ही जेव्हा जप नाम शांत बसून करता त्या माध्यमातून स्वामी हील करतील. ओके, तुमचा विश्वास असला पाहिजे किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा हीलर येईल की जो तुम्हाला हील करेल शब्दांनी, आणि त्याची मदत ही तुमच्यासाठी हिलिंग असेल. स्वामींचं एक सुंदर गायडन्स आहे की इंटेन्सिटी, जे पण काम करत आहात त्याला 99% नाही, 100% पण नाही, 1000% देऊन प्रॉपर फोकसने करायचं आहे. ते बघा या चित्रामध्ये हा माणूस याने एका धनुष्यबाणाच्या ॲरोसारखा झाला आहे. म्हणजे इतका तीव्र फोकस, पूर्ण इंटेन्सिटीने ते काम करायचं आहे तुम्हाला की आलंच पाहिजे, ते जमलंच पाहिजे. गिवअप नाही करायचं आहे तुम्हाला. ते आज नाही उद्या होणारच आहे, पण ते तुम्हाला केलंच पाहिजे. एकदम फोकस, एकदम शांत, तरच तुम्ही त्या डिवाईन एनर्जीकडे पोचाल. आणि सगळ्यात सुंदर कार्ड, यू आर द क्रिएटर. तुम्ही स्वतः तुमचे शिल्पकार, जादूगार आहात. तुमच्यामध्ये ती खूप सुंदर फायर एनर्जी आहे. तुम्ही खूप सुंदर विश्व निर्माण करू शकता तुमच्या आयुष्याचं, आणि तुम्ही इतरांना पण हेल्प करू शकता. स्वामी तेच सांगतायत की तुमच्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे.
आणि हे चित्र स्वामींसारखं दिसतंय की नाही सांगा, है ना? म्हणजे जी ऊर्जा स्वामींना तुमच्यापर्यंत ही जी पोचवायची, ही जी डिवाईन लाईट पोचवायची आहे ती तेव्हाच पोचेल जेव्हा तुम्ही ह्या एनर्जीतनं बाहेर आल, तेव्हा हिलिंग माध्यम होऊन ती एनर्जी तुमच्यामध्ये पोचेल एकदम सुंदर. आणि त्या सुंदर एनर्जीने तुम्ही फोकस्ड होऊन काम पण कराल. म्हणजे तुमचा आळसपणा पण जाईल, तुमची संयम एनर्जी पण वाढेल. सो स्वामींचं हेच सांगणं आहे की मी आहे, होतो आणि सदैव तुमच्या सोबतच राहणार आहे. फक्त एवढंच आहे की मी जो गायडन्स तुम्हाला देत आहे त्याचा तुम्ही योग्य वापर योग्य वेळेला करा, कारण की ती डिवाईन टाईम आता बहुतेक आलेली आहे. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत बघा. आय सो मॅजिक की ह्या चित्रामध्ये मला स्वामींचीच ऊर्जा एनर्जी दिसत आहे. किती सुंदर. ओके, सो छान आहे ही एनर्जी आणि तुम्ही रेडी आहात ती सुंदर एनर्जी घ्यायला स्वामींची, है ना? सो संयम ठेवा, पेशन्स ठेवा, तुमचं हिलिंग होईल, तुमची कामं सगळी मार्गी लागतील. त्या वेळेला जेव्हा डिवाईन टाईम येईल तेव्हा ते काम होईलच. फक्त स्वतःला हिलिंग द्या, हिलिंग एनर्जी घ्या, सनलाईट घ्या, कॉस्मिक थेरपी करा, प्राणायाम करा, डीप मेडिटेशन करा. जेव्हा तुमची ऊर्जा खूप सुंदर होईल ना तेव्हा स्वामीच तुमचं हिलिंग करतील. त्याच्यासाठी तुमचे 7 चक्र बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. फाईन. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघत आहात त्याच्यासाठी. सगळ्यांना खूप खूप हेल्दी आणि आनंदी लाईफ लाभो. थँक्यू सो मच. राधे राधे.